हॅलो, बोल नरेश. ठीक तर आहेस ना? हो, मी ठीक आहे दादा. दादा तुम्ही बिझी तर नाही आहे ना? बोलू शकतो ना? नाही नाही, असं काही नाही, बोल ना. दादा, मुंबईच्या एका एमएनसी कंपनीमध्ये मला नोकरी मिळाली आहे. ओ, म्हणूनच मी उद्या मुंबईला येतोय दादा. असं आहे तर ठीक आहे ठीक आहे. उद्या तुला पिकअप करायला बस स्टँडवर मी स्वतः येईन. अरे नाही नाही दादा, त्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही फक्त मला घराचं लोकेशन पाठवून द्या. मी स्वतःच येईल. जसं तू म्हणशील. ठीक आहे. आता कुठे आहेस तू? दादा सध्या तर मी घरीच आहे. 10 वाजताच्या गाडीचं तिकीट बुक केलंय मी. दादा मला असं वाटतं की रात्री 10 वाजताची बस घेतली तर सकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचून जाईल. जसंच मुंबईत पोहोचेन तुम्हाला फोन करेल दादा. ठीक आहे दादा? असं आहे तर ठीक आहे. सांभाळून ये. मी तुझ्या फोनवर लोकेशन पाठवतो आत्ता. ठीक आहे, बाय. हो ठीक आहे दादा. बाय बाय. काय झालं हो? कोणाचा फोन होता? माझ्या भावाचा फोन होता. तो उद्या सकाळी इथे येतोय. हे काय बोलताय तुम्ही? असा अचानक का येतोय? माझ्या भावाला इथल्या एका एमएनसी कंपनीमध्ये नोकरी मिळाली आहे. त्यासाठीच तो इथे येतोय. अच्छा, असं आहे का? हम्म. म्हणजे तो इथेच राहणार का? माहिती नाही. तो आल्यावर त्यालाच विचारतो. ठीक आहे. हे घ्या, दूध पिऊन घ्या. हम्म. हं. हाय वहिनी, बऱ्या आहात ना? मी ठीक आहे. तू कसं आहेस? मी एकदम मस्त आहे वहिनी. ठीक आहे, आत ये ना. हम्म. ठीक आहे, तू आत जाऊन हातपाय धुवून घे. मी तुझ्यासाठी चहा घेऊन हो येते. ठीक आहे. अ, अम, अ, बापरे. हे घे, चहा पी. हो द्या वहिनी. वहिनी, दादा कुठे आहे? ते बेडरूम मध्ये झोपले आहेत. थोड्या वेळात येतील. असं आहे का? बरं बरं ठीक आहे. वहिनी, चहा खूपच मस्त झालाय. खरंच का? थँक्यू. अरे, आलास का? दादा. अरे बस बस बस. अहो, तुमच्यासाठी चहा घेऊन येऊ का? हा, आण ना. काय चांगल्या कंपनीत नोकरी लागली ना? हो हो दादा, खूप वाट बघितली मी. ऑनलाईन इंटरव्ह्यू अटेंड केल्यानंतरच मला ही नोकरी मिळाली आहे. असं आहे तर. अच्छा,
यापुढे तू मुंबईतच राहशील ना? हो दादा. असं असेल तर तू इथे आमच्या घरीच राहू शकतोस. तसं नाहीये. माझं इथे राहण्याने तुम्हाला काही त्रास नाही होणार ना? ए, तू माझा सख्खा भाऊ आहेस. तू इथे राहशील तर मला काय प्रॉब्लेम होईल? तसंही इथे मी आणि तुझी बहिणीच राहतो ना. तूही राहशील तर आमचीच मदत होईल ना. ठीक आहे ना? असं आहे तर मग ठीक आहे. हे घ्या चहा. हां. चहा पिऊन तयार होऊन जा, मी नाश्ता बनवते. हां, ठीक आहे. अच्छा, मला सांग, गावात सगळं कसं चाललंय? काय सांगू दादा, सांगण्यासारखं काहीच नाहीये. तुला चांगली नोकरी मिळाली आहे. मला पार्टी देणार नाहीस का? हे बघ, पगार झाला की नक्की तुम्हाला ट्रीट देईल. चल ठीक आहे, ओके. आजपासून ही रूम तुझी आहे. ही खोली तर खूप मोठी आणि मस्त आहे दादा. अजून एक गोष्ट, हे घर तर खूपच आलिशान आहे दादा. असं वाटतं या घराचा किराया पण खूप जास्त असेल. कसं देता दादा तुम्ही? द्यावंच लागतं. मलाच मोठं घर हवं होतं म्हणून आम्ही इथेच आलो. कळलं की नाही? एक गोष्ट सांगू, हे घर दुसऱ्या कोणाचं नाही आहे, माझ्या मित्राचंच आहे. माझा मित्र फॅमिलीसोबत विदेशात राहतो, म्हणूनच कमी भाड्यात त्यांनी मला राहायला हे घर दिलं. असं आहे का? मग या घराचं भाडं किती आहे? भाडं तर खूप कमी आहे, फक्त 25,000 रुपये. बापरे, किती? 25,000 रुपये का? मी आहे म्हणून 25,000 दिलं त्यांनी. दुसरा कोणाला दिलं असतं ना तर 50,000 मिळाले असते त्याला. ओ, असं आहे का? हो यार. ठीक आहे, आधी तू फ्रेश होऊन जा. हो, पुरे वहिनी. बस. हो हो, बस बस. तिखट चटणी वाढू का? हो, थोडीशी. हो हो, बस बस. तुम्हाला? नाही नाही, अच्छा. बस बस. वहिनी, खूपच मस्त झालंय सगळं. थँक्स नरेश, पोटभर खा. ऐकतेस का? हं, काय झालं? नरेश गावावरून आलाय ना, त्याच्याकरता मटण घेऊन येतो मी. हं, ठीक आहे. हं. दादा. हा? मी पण येतो. ठीक आहे, चल सोबत. काय नरेश, आपण दोघं असं बाहेर खूप वर्षांनी चाललो आहे नाही? हो दादा, मागच्या वर्षी उत्सवाच्या वेळी तुम्ही गावी आला होतात. त्यानंतर आजच तुम्हाला भेटतोय मी. अच्छा, मला हे सांग, गावात पाऊस तर पडतोय ना? नाही दादा, तिथे तर पाऊसच नाहीये. अरे रे, हे काय बोलतोयस? हा, बोल बेटा, कशी आहेस? ठीक आहे ना तू? मी तर ठीक आहे आई, एकदम छान आहे. तू कशी आहेस? देवाच्या कृपेने मी पण ठीक आहे बेटा. अच्छा, काय झालं? अचानक फोन केला मला तू? आई, माझा दीर गावातनं इथे माझ्याकडे आलाय. काय म्हणतेस तू? अरे रे, तो तिथे का आलाय? मला वाटतं इथल्या IT कंपनीमध्ये त्याला नोकरी लागलीये. जॉईन करायला आलाय. काय तो इथेच थांबणार आहे की अजून कुठे थांबणार आहे बाहेर? मला वाटतं तो इथेच थांबणार आहे. कारण माझ्या नवऱ्याचा त्याच्यावर खूप जीव आहे ना, म्हणूनच मला असं वाटतं की तो इथेच थांबेल. अरे रे, हे सगळं चुकीचं आहे बेटा. आणि तो मुलगा तिथे राहिला तर तुमच्या दोघांची प्रायव्हसी संपून जाईल. जावई असं का करताय? अगदी बरोबर. मला तर सासरचं एकही व्यक्ती आवडतच नाही, आणि हा तर मला अजिबात आवडत नाही. पण आता बघ ना, तो इथे येऊन थांबलेला आहे. काय करू मला काहीच कळत नाहीये. बघ बेटा, असं शांत राहून तुझं काम नाही होणार कुठलं.
आपल्या नवऱ्याला सांग त्याला घरात नको राहू देऊ. जर मी म्हटलं जरी तरी तुझा जावई ऐकणार आहे का? प्रीती, त्याला समजवायचं तुझं काम आहे ना. हे कसं बोलतेस तू? हा ठीक आहे आई, मी बोलून बघते. हो ठीक आहे ठीक आहे. शी. दादा, मुंबईतही खूप गरमी असं ऐकलंय मी, खरं आहे का? अरे नाही रे, उन्हाळ्यामध्येच गरमी होते फक्त. या ना. हम्म. हे घ्या वहिनी, फ्रेश मटन. थँक्यू. हो हो, बस झालं वहिनी. अजून वाढू? हा बस. वहिनी, दादानी तर सांगितलं की तुम्ही बिर्याणी मस्त बनवता. पहिले तर विश्वासच नाही बसला, पण हे जे बनवलंय ना हे खूपच सुंदर आहे. मला तर खूपच आवडलं. खूपच सुंदर चव आहे वहिनी याची. बिर्याणी बनवण्यात तुझी वहिनी एक्सपर्ट आहे. तुझ्या वहिनीला यात तर कोणी हरवू शकतच नाही. बरोबर आहे दादा. बरोबर आहे ना? तुम्ही पण ना याच्यासमोर माझं कौतुक करणं बंद करा. आधी पोटभर खाऊन घ्या. ठीक आहे वहिनी. अहो, काय बोल. थोड्या वेळासाठी तुमचा मोबाईल थोडा बाजूला ठेवा ना. का? ते असं आहे की मला तुमच्यासोबत काही बोलायचंय. ऐकतो तर आहे ना, बोल काय झालं. अहो, तुमचा भाऊ इथेच राहणार आहे का? हो निश्चित, इथेच राहील म्हटलं होतं ना. पुन्हा पुन्हा तेच काय विचारतेस. मला असं वाटतं की इथे राहण्याच्या ऐवजी बाहेर कुठे पीजी मध्ये किंवा हॉस्टेलमध्ये राहिलं तर चांगलं होईल आपल्यासाठी. त्याच्या इथे राहण्याने तुला काय प्रॉब्लेम आहे. इथे राहण्याऐवजी जर तो बाहेर राहिला तर आपली प्रायव्हसी सुद्धा चांगली राहील ना. हे बघ, त्यासाठीच त्याला दुसरी खोली दिली आहे मी. यामुळे आपल्या प्रायव्हसीमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. नाही हो, मला तर असं वाटतं की त्याचं बाहेर राहणंच चांगलं राहील. का बरं. अहो, त्याला भेटायला त्याचे मित्र इकडे आले तर काय चांगलं वाटणार आहे का? त्याच्या मित्रांमधून कोण चांगलं आहे कोण वाईट आहे हे तर आपल्याला कळणार नाहीये ना. ठीक आहे, पाहिलं तर तुझं म्हणणंही बरोबर आहे. माझ्या भावाला त्याचे मित्र जर भेटायला आले तर त्यांना बाहेरच भेट असं मी त्याला सांगून देईन. ठीक आहे. तसं काही नाहीये. मला माहिती नाही. आता ऐक, माझ्याशिवाय त्याचं कोणीच असं आपलं नाहीये. आणि माझ्याकरता तो आजही एक लहान मुलगाच आहे. माझ्या दृष्टीने त्याने इथेच राहून ऑफिसला जावं हेच बरं आहे. जर तो बाहेर राहिला तर तो हॉस्टेलमध्येच खाईल असे होईल, किंवा त्याला हॉटेलमध्ये जाऊन खावं लागेल. त्याने त्याची तब्येत खराब होऊ शकते. ऐक, तू अजून एक गोष्टीचा विचार केलाय का. आपल्या दोघांना तर मूलच नाहीये आणि इतक्या मोठ्या घरात आपण दोघं एकटेच राहतो. जर तोही आपल्यासोबत राहिला तर मदत आपलीच होणार आहे ना. जरा विचार करून बघ ना. त्यालाही आपल्या दोघांशिवाय अजून कोणीच नाहीये. थोडं समजून घे ना. तो आपल्या मुलासारखाच आहे. आपल्या मुलाला तू असं बाहेर पाठवशील का. जशी तुमची इच्छा. ठीक आहे. नरेश, नरेश, हो वहिनी. तुझ्यासाठी चहा घेऊन आलीये मी. चल उठ आणि लवकर फ्रेश हो. आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना तुझा. लवकर फ्रेश होऊन ऑफिससाठी निघ. ठीक आहे वहिनी. ऐका, अहो ऐका ना, ऑफिसची वेळ होतीये. अजून किती वेळ असं झोपून राहणार आहे. चला उठा, चहा प्या. उठा ठीक ना. आहे यार. दादा, मी ऑफिसला जातोय.
अरे हो, नरेश, हो तुझं ऑफिस आदर्श नगरलाच आहे ना? थोडी वाट बघ, मी थोड्या वेळात तुला कारनीच ड्रॉप करतो, ठीक आहे? हो ठीक आहे दादा. हं. चल निघूया. प्रीती, हा आले. आम्ही दोघं ऑफिसला चाललोय. हं. दार लावून घे आणि काळजी घे. बरं ठीक आहे. हॅलो, बोल बेटा, स्वयंपाक झाला? नाही ग, आताच ते आपल्या भावासोबत ऑफिसला गेले. मी नंतर खाईल. ठीक आहे. तू त्याच्याशी बोलली? त्याचा भाऊ तिथे राहील की नाही याबद्दल? हं. आणि त्यांनी काय उत्तर दिलं? मी तर त्यांना म्हटलंय, पण वाटत नाही ते ऐकतील. त्यांचा भाऊ त्यांच्या सोबतच राहावा हेच वाटतं त्यांना. काय बोलतेस तू हे? असं त्यांनी म्हटलं का? असंच बोललेत ते. काय करू काही कळत नाही आई. जर तो मुलगा इथे राहत असेल ना, तर आमच्या दोघांच्या आनंदात विरजणच होईल. तुझं बोलणं एकदम बरोबर आहे. मलाही काही कळत नाहीये काय करू मी. ठीक आहे, तू काय विचार केलास? काही प्लॅन केलाय का? काहीही करून त्या मुलाला इथनं घालवायचंय मला. ठीक आहे, पण त्याच्यासाठी तू काय विचार करून ठेवलाय? अगं तेच, काय करू काहीच कळत नाहीये. कुठला तरी एखादा चांगला प्लॅन बनवून तुझ्या नवऱ्याशी बोलून त्याला बाहेरचा रस्ता दाखव. कळलं का तुला? हो कळलं आई. ठीक आहे. हं. नरेश, नरेश, हं? नरेश, नरेश. हो आलो वहिनी. सॉरी वहिनी, सॉरी, माफ करा मला. ए इथे का आलायस? बाहेर जा. अरे सॉरी वहिनी, अच्छा तू माझ्या रूम मध्ये का आलायस? चूक झाली वहिनी. तू इथे मला कपडे बदलताना बघायला आलायस ना? नाही वहिनी, मी माझ्या खोलीत बसून मोबाईल बघत होतो तर तुम्हाला तुमच्या बोलवण्याचा आवाज आला. आवाज ऐकताच माझ्या परमिशन शिवाय बेडरूम मध्ये येशील का? नाही वहिनी. रूमच्या आतमध्ये येताना परमिशन घ्यावी लागते हेही कळत नाही तुला? मला माफ करा वहिनी. ओहो माझी तर इज्जतच गेली. आता मी काय करू? माझ्याकडनं चुकून झालंय, माफ करा ना वहिनी. तुमचा आवाज ऐकताच काही विचार न करता मी लगेच आलो. माफ करा ना वहिनी. जाणून बुजून मी काही केलं नाहीये, माफ करा ना वहिनी. तुम्ही बोलवलं म्हणून मी आत आलो. सॉरी वहिनी. सॉरी? मुद्दाम आत येऊन आता सॉरी म्हणतोयस? अच्छा मला सांग, मी तुला कधी बोलवलं? जबरदस्ती माझ्या रूम मध्ये येऊन म्हणतोयस की मी तुला बोलवलं? हे बघा, असं बोलू नका. माझ्यासाठी तर तुम्ही माझ्या आईसारखे आहेत वहिनी. पण तुम्ही असं काही बोलाल मी विचारही केला नव्हता. बस झाला, तू आधी रूमच्या बाहेर निघ बरं. चोरी करणारा माणूस असून आता काय साधा बनतोयस? छे, हे बघा, तुमच्या भावाने आज काय केलं माहितीये का तुम्हाला? हा, काय झालं? काय केलं त्यांनी? मी कपडे बदलत असताना तो आपल्या बेडरूम मध्ये आला होता. हे काय बोलतेस? माझ्या भावाने असं केलं? तो तसा मुलगा नाहीये. तर काय मी खोटं बोलतेय का? जर संशय असेल तर त्यालाच विचारा ना. मी कपडे बदलत होती तेव्हा तो आत आला होता. तुम्हाला काही वाटतं का? नरेश, नरेश, ए नरेश. हा, तुम्ही बोलवलं दादा? काय नरेश, तुझी वहिनी जे बोलली ते खरं आहे का? ती कपडे बदलत असताना तू तिच्या खोलीत गेला? नाही दादा, मी जेव्हा खोलीत होतो तेव्हा वहिनीचा आवाज आला. का बोलवलं हे विचारायला गेलो तिकडे, पण तिथे वहिनी कपडे बदलतायत हे माहिती नव्हतं मला. याच्यात माझी काही चूक नाहीये दादा. नाही हो, मी काय याला बोलवू? याला माहिती होतं मी आज कपडे बदलते आणि याने मला सरळ येऊन बघितलं. मी याला आवाज दिला नव्हता. मी याला का आवाज देऊ याचा तर विचार करा. इतकं सगळं केल्यावर आता तुमच्या समोर किती भोळा बनलाय बघा. नाही दादा, वहिनीचा आवाज ऐकल्यानंतरच मी तिकडे गेलो होतो. पण वहिनी आता खोटं का बोलतायत मला खरंच कळत नाहीये दादा. हे, सफाई देण्याची काही गरज नाहीये. तू खोलीत गेला होतास की नाही? हो मी गेलो होतो, पण वहिनीचा आवाज ऐकला होता. शांत बस. तू खोलीत गेलास ना, आता एक क्षणही इथे थांबू नकोस. निघ इथून.
हे काय असं का बोलताय तुम्ही? तुम्हाला सोडून कुठे जाईल मी? साळसूतपणाची ऍक्टिंग बंद कर तू. आता एक क्षण इथे नको थांबूस. निघ बाहेर. सॉरी प्रीती, तू मला आधीच बोलली होतीस की त्याचं इथे राहणं ठीक नाहीये. पण मी तुझं म्हणणं ऐकलंच नाही. त्याला मी इकडे राहायला दिलं म्हणून तुला त्रास होतोय ना. मला क्षमा कर प्रीती. काही हरकत नाही, जाऊ द्या ना. ओफो, माझ्या नंबरवर रिचार्ज करायला मी कालच यांना म्हटलं होतं, अजूनही केला नाहीये. हॅलो आई. हो बोल बेटा. आई, सक्सेस. काय म्हटलं? सक्सेस? काय बोलतेस तू हे? आई, आज मी त्याला मस्त प्लॅन बनवून घराच्या बाहेर हाकललं. वा वा, छान. कमालच केली तू. जे बोलली तेच मग केलं. नाही तर काय, तुझी मुलगी जे ठरवते तेच करते. अच्छा ते सोड, आधी सांग तू त्याला घरातनं कसं पळवलं? एक मोठा प्लॅन केला आणि मी त्याला हाकललं. बिचारा माझा दीर, सख्या भावानेच त्याला घराच्या बाहेर हाकललं. हुशार आहेस तू. हे सिद्ध केलं की तू माझीच मुलगी आहे. आता काही प्रॉब्लेम नाही होणार. छान आनंदात राहा. हे काय, माझ्या फोनवरून प्रीतीने तिच्या आईला कॉल केला? काल ती रिचार्ज करायला बोलली होती ना, मीच विसरलो. काल कामाच्या टेन्शनमध्ये मी रिचार्ज करायचंच विसरून गेलो, म्हणून माझ्या फोनवरूनच ती आईशी बोलली असेल. पण खूप वेळेपर्यंत बोलली आहे. असं काय बोलली आहे ती, जरा मी बघतो. पण आई मुलीमध्ये जे बोलणं झालंय ते असं ऐकणं बरोबर आहे का? ठीक आहे, ऐकून बघूया. आई, सक्सेस. काय म्हटलं? सक्सेस? काय बोलतेस तू हे? मी जसं प्लॅन केला होता अगदी तसंच झालं. आता मी आपल्या नवऱ्यासोबत इथे आरामात राहील. वा वा, छान. कमालच केली तू. जे बोलली तेच केलं. अच्छा ते सोड, आधी सांग तू त्याला घरातनं कसं पळवलं? ए काय आहे? मग नाही तर काय, जेव्हा मी नाही म्हटलं त्यांनी माझं ऐकलं का? म्हणून मोठा प्लॅन केला आणि मी त्याला घालवलं. आता या जन्मात तर तो इथे येणारच नाही. तू आणि तुझ्या आईने प्लॅन करून माझ्या भावाला इथून पळवून लावलं ना. तुम्हाला हे शोभतं का? तुझ्या बोलण्यात येऊन मी माझ्याच भावाचा अपमान करून त्याला इथून घालवून दिलं. आता तुझा खरा चेहरा माझ्या समोर आलाय. आता बोल ना, का केलं असं तू? सॉरी हो, नकळत चूक झाली माझी. मला माफ करा ना. माफ? आणि तुला? तू किती मोठं खोटं बोललीस माहितीये तुला? तुझी तर आता तो माझ्या मुलासारखा आहे. कोणी त्याच्याबद्दल असं बोललं असतं तर मी विश्वासच ठेवला नसता. तू बोललीस म्हणून मी विश्वास ठेवला होता, पण तू मला धोका दिलास. माझ्यावर विश्वास ठेवून माझा भाऊ इथे आला होता, त्याच्यावर खोटे आरोप लावून माझ्याद्वारेच त्याला इकडून हाकलून दिलं. तू तुझ्या बोलण्यात येऊन मी खूप मोठी चूक केली आहे. तुझ्या भावाला माफ करणार नाहीस? कशासाठी? तुझी वहिनी खोटं बोलली आहे ते आजच मला कळलं. तू खूप चांगला मुलगा आहेस, पण
तुझ्या वहिनीने तिच्या आईच्या बोलण्यात येऊन तुझ्यावर आरोप लावून तुला बाहेर हाकलला आणि तिच्याच बोलण्यात येऊन मी तुला अगदीच बेघर सोडलं रे. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. तू आपल्या भावाला क्षमा करणार नाहीस? जे काही झालं विसरून जा. चल माझ्यासोबत. नाही दादा, मला नाही जायचं. मी इथेच बाहेर राहील. मी त्या दिवशी तुम्हाला बरेचदा बोललो, पण तुम्ही माझं काहीच ऐकलं नाही आणि मला घरातनं बाहेर काढलं. त्या दिवशी तुमचं बोलणं ऐकून माझ्यावर काय बीतली माहितीये? विचार करा, तुमचा भाऊ इतका खाली जाऊ शकतो का? पण तुमच्यावर मला बिलकुल राग नाहीये. तुम्ही जेव्हा घरी आले तेव्हा वहिनीने जे काही सांगितलं ते ऐकल्यावर तुम्हाला राग येणं साहजिकच आहे ना दादा. आता परत तुम्ही बोलवल्यानंतर मी त्या घरात राहायला लागलो तर प्रत्येक क्षण माझ्यासाठी नरक बनेल. आता जर मी परत आलो आणि वहिनीने मला बघितलं तर प्रत्येक वेळेला त्यांना त्याची चूक लक्षात येईल. नाही दादा, तुम्ही शांतपणे राहा. मी इथे पीजी मध्येच राहील दादा. हळूहळू इथे राहायची सवय होईल. हे बघ, तसं काही नाही आहे. माझं म्हणणं हे होतं की मला माफ करा, तुम्ही जा ना. ठीक आहे,